हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया. अगदी म्हणा लाईट लाव का. तर परत एकदा स्वागत करते तुमचं. तर हॅलो फ्रेंड्स, विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आत्ता सुरुवात केली. तर आता आम्ही तुम्हाला सगळे गाडीमध्ये दिसतोय आणि तन्मय कसा बसलाय बघा. तर इकडे आरोही तनिष्का बसली आहे आणि इकडे मॅडम आरोही बसली आहे, इकडे मी बसले आणि इकडे हे गाडी चालवत आहे. तर आज मी पहिल्यांदाच साडी घालून हॉटेलमध्ये जेवायला चालले. तर हॉटेलमध्ये जेवायला म्हणजे आम्ही दुसरं कुठल्याच नाही तर कुर्ल्याच्या डिलक्समध्येच चाललो तर पकोडा खाण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे मी 2 महिने झाले नॉनव्हेज खाल्लं नाही. हे गालातले गालातच असतात. हसू आलं तरी उगाच गालातली गालात हसा की. तर मी खरंच 2 महिने झालं मी नॉनव्हेज खाल्लेलं नाही आम्ही. कारण मार्गशीर्ष होता आणि त्याच्या अगोदरपासूनच बंद आहे खरं तर. म्हणून 2 महिने तर झालेच असतील. म्हणून आता यांना सकाळी म्हटलं की नाही पहिल्यांदा आज जायचं म्हटलं चिकन खायला. खूप दिवस झाले नाही खाली. मी घरी बनवलं असतं पण म्हटलं नको, आधी पकोडा खायचा आणि उद्या मग मी घरी बनवेल. त्याच्यामुळे आम्ही निघालो. तर हे बोलले होते की उद्या नाही चालत आणि ह्यांनी पण म्हणजे असं नको बोललेच नाही म्हणून मी म्हटलं आजच खायचं. बरं ते बोलले का उद्या नाही खाणार का. म्हटलं नाही आजच खायचंय. आणि हे नको बोलले पण नाही, एकदाच बोलले ह्यांना की जायचं हॉटेलमध्ये म्हणून लगेच तयार झाले. तर असं भारी आहे माझा नवरा. आता गेल्यावर बघूया. असं वाटतं ना जायच्या अगोदर की आता मी खूप चिकन पकोडे खाणार आणि गेले ना की मग नाही खायला होत एवढं. तर मुलांनी पण खूप दिवस झालं नॉनव्हेज खाल्लेलंच नाही आहे म्हणून म्हटलं की चला आता जाऊया आता सगळेच एकदा हॉटेलमध्ये मस्त खाऊन पिऊन येऊया. आणि कालची संक्रांत छान झाली, तो व्हिडिओ टाकायचा राहिला. तर दुसऱ्या पण हॉटेलमध्ये गेलो असतं पण म्हटलं की नको, चिकन पकोडा सगळ्यात बेस्ट अगोदर खाऊया. कारण मुलं पण चिकन पकोड्यावर फिदा आहेत. आणि खरंच सांगते आहे ना जुगदर. हो, जसं आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो तसं साडी घालून कधी आले मी. हा, जसं म्हणजे हॉटेलमध्ये जेवायला जाताना आले का साडी घालून? कधीच नाही. ही पहिलीच वेळ माझी साडी घालून जायची. आणि मी मोरपंखी कलरची साडी घातली, ह्याच्यावरती ते स्लीवलेस ब्लाऊज शिवलं होतं बघा. तर तेच म्हटलं की चला मूड झाला, म्हटलं हीच साडी घालते म्हणून घातली. म्हटलं पॅन्ट शर्ट जीन्स वगैरे तर असते आपली कंटिन्यू, कधी पण कुठे पण जाताना साडी क्वचित कधीतरी घालतो. म्हणून दिसली समोर अचानक ड्रेस घेताना, म्हणजे जीन्सच घालणार होती पण जीन्स काढताना अचानक साडी समोर दिसली. म्हटलं चला अय्या जुगदर ह्याच्यात बसायचं, ठेव का त्याच्यात बसायचं मला प्लीज, ठेव का. समोर इथं रातपाळणा एवढा मोठा. जुगदर प्लीज. हो चला ना, बसू द्या ना. हो अय्या किती छान आहे बघा ना. येताना नाही राहणार हो का. हो बाई किती छान आहे आतमध्ये. इथं कुठे हे श्रीराम मंदिर अयोध्या कुर्ला फेस्टिवल. मी उद्या येणार. भारी आहे. लाइटिंग पेटिंग पण केली म्हणजे लांब मस्त मेला लागलाय आणि यांनी घेऊन गेले नाही. असंच करतात हे नेहमीच. त्यांचं जिथं मन असेल ना तिथंच ते घेऊन जाणार. असं आमचं मन असल्यावर नाही. पण असं थोडी असतंय. कनेल नाही जवळच होता, रोडच्या बाजूलाच. बसले असते रात पाण्यात आणि आले असते. मस्त साडी पण घातली होती. काय करतो ना अंधार उजाड अंधार उजाड. तर आता चला जाऊया हॉटेलमध्ये, मस्त खाऊया. तुम्ही पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि लाईक केलं नसेल, लाईक लावते मी पहिला. लाईक केलं नसेल तर लाईक करा. लाईक लावा नाही लाईक करा. तन्मयला भूक लागली असेल आता, कारण वाजलेत किती 11 वाजलेत आणि हे उशिरा झाले कारण यांची मीटिंग होती इकडे चेंबूरला मीटिंग होती त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला. पण निघालं जातं मग म्हटलं जेवायच्या टायमिंग परत आता पोहोचतोय ना, बस झालं. चला मग. तर
तर आता हे एवढं खोटं बोललेत मला हा रोड जो आहे ना हायवे, तर तिथून म्हणजे बरं वाटतं जायला. तर मी म्हटलं ह्या साईडला आलो तर आपण आलात काय हॉटेलजवळ, तर मला म्हणले हा आलोत. म्हटलं एवढं लवकर कसं आलं, तर म्हणलं शॉर्टकटने आलो. बघतात आता रोड आत्ता लागलाय कुठं काय. तुम्ही असं खोटं नाही बोलायचं. पोरात जरा पण आवाज, कुठं आवाजच येत नाही. चिल्ल्यांनो का पिल्ल्यांनो. हॉटेल जवळ पोहोचलो आलो ते बघा इकडे हॉटेल गर्दी नाही. गाडी बाईक. चला उतरा. थांबा 2 मिनिट थांब. कुठं लागणार गाडी. बघतो ना कुठं उतर ना. ते गाडी लावायला चालले. इथेच लावायला वाटतं कुठं तरी. आलोच आता आतमध्ये आणि लवकर नंबर आला कारण मी ते गर्दी नव्हती आणि लगेच टेबल भेटला मला आणि ऑर्डर वगैरे देऊन आम्ही ऑर्डर काय झालं. कोणतं रेड हां ते गेल्या वेळेचं नव्हतं ना चांगलं. गेल्या वेळी आम्ही मागच्या वेळी और क्रिस्पी चाहिए. हाँ एकदम चिकन पकोड़े ऑर्डर दे लेता हूँ. चिकन पकोड़ा क्रिस्पी चाहिए. हाँ भैया खरं तो क्रिस्पी चांगला लागतो चिकन पकोडा क्रिस्पी. काय करतो हा धागा कसा झालाय रे. माहिती पप्पा लावतात म्हणून न्यायला लावलं. पप्पा लावतात म्हणून न्यायला लावलं. अरे हिचं मेकअप फुल जोरात आहे बघ. हो यार दीदीचं पण आहे. कसं तनिष्का उद्या स्कूलमध्ये जायचं मॅडम सकाळी उठून. तुझा बड्डे लांब आहे. चांगले 12 वाजता.
आता आमची ऑर्डर झालेली आहे डन आणि हे 5 मिनिटात पकोडा येईल. त्याच्यानंतर बाकीची ऑर्डर आहे. सगळ्यात पहिलं तर स्टार्टरला मी पकोडाच मागवते, तुम्हाला पण माहीत आहे. आणि कसली खीर? हां कसली खीर? हो तनिष्का इकडं सर थोडंसं. तरी आरो इकडे सर, तू इकडंच सर. हां असं स्पेस ठेव थोडासा. येतंय मी हे इकडे घेते ना. चिकन पकोडा आलेला आहे. मी तर जास्तच घ्या, किती खायचं ते खा. ते जास्त आहे. मी आपल्या बनवून देणार 5 ठेवा. छान लागलं. पहिलेच बाईट कसं वाटलं 2 महिने खाऊन चिकन? ते मला चिकन बाहेर चिकन 2 महिन्याने खाऊन कसं वाटायला? कधी मी खाल्लं होतं बाहेर. मी पण खाल्लं. त्यांना म्हणलं 2 महिन्याने चिकन खाऊन कसं वाटायला, त्यामुळे मी खातच असतो बाहेर. वा म्हणजे आम्हीच खात नाही. मी पण खाते. हे लोक शाळेत खातात. मी नाही. छान आहे ना. घरी ऑर्डर पण नंबर आहे. गली असं ऑर्डर करायचं. गली असं ऑर्डर करायचं. काय भाऊ टिफिन लावू दे काय झालं. जेवण वगैरे झालं आमचं आता आणि आईस्क्रीम मागवायचं आता फक्त. तर आईस्क्रीम वगैरे खाऊन परत निघालं. सीताफळ विथ क्रीम मागवा 2. सीताफळ कस्टर्ड नाही, सीताफळ आणि रबडी आहे. आणि माझं जाऊ रबडी घ्या ना, छान लागते. नाही रबडी चांगली. कस्टर्ड एक कस्टर्ड सांगू. मम्मी कस्टर्ड खायचं का रबडी खायचं? काय माझवलं काय? तुला काय रबडी सांगितलं. बॉक्स हे कसलंय बघा, कसलं चमचे बघ, कसलं चमचे बॉक्स वाला
तर आता जेवण वगैरे झालं, पोट भरून जेवलं आणि निघालोत घरी. तर मुलांची मस्ती गाडीमध्ये चालू आहे का. ब्लॅक गॉगल घातलाय तन्मनी गाडीत रात्रीचं. तिकडे बघ बसलाय कुठे, मस्ती चालू केली आहे गाडीतच पडलं. लागलं का धमाका झाला. तर आज ना जेवलो आम्ही, पोट भरून जेवलो, खाल्लं पिल्लं आणि आईस्क्रीम खाल्लं शेवटला, निघालोत मग. तर आज जे चिकन पकोडे खाल्ले ना ते नेहमीपेक्षा वेगळे होते, म्हणजे टेस्टी लागले आज जरा, है ना, जास्तच टेस्टी होते. आणि त्याच्यामुळे मग आम्ही 3 प्लेट पकोडे खाल्ले आणि मग बाकीचं जेवण मागवलं, जेवण केलं, आईस्क्रीम खाल्लं आणि निघालो. पोट आता एकदम फुल झालंय, फुल. पाणी थोडंसं पिलं असं, एवढी पण जागा नाही पोटामध्ये आता. मस्त झालं जेवण. आहे तर मग पोट भरलं. बरं, चिकन पकोडा कसा होता आजचा? चांगला. तनिष्का कुठं होता? तनिष्का कसा होता चिकन पकोडा? कुठे गेली तनिष्का? तनिष्का काय करायली? चालेल, चला मग आता आम्ही जातो घरी आणि घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला आता. ठीक आहे, चल.